सज्जन श्रोते चिंतक वाचक साधक पाठक हो. आता आपण अमनपाद नंतर संतपाद देवपाद या मार्गाने अमनपंथ संतपंथ देवपंथ असे अधिकाधिक विस्तृत आणि प्रशस्त मार्गावर आलो आहोत. आता गुरुपाद म्हणजे गुरुचं वर्णन किंवा गुरुचा अर्थ ज्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे तो गुरुपाद. आता आपण चौथा भाग पाहणार आहोत आणि या गुरुपादाच्या साध्यतेनंतर आपण गुरुपंथावर पुढील विशाल अवस्थेत म्हणजे स्वाभाविकच अमनपंथ साधुपंथ देवपंथ आणि गुरुपंथावर येणार आहोत. तर गुरुपाद म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊया. अध्यात्मातील सर्व शब्दरचना नीट समजून घेणे आणि समजावून देणे ही अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा सुस्पष्ट अर्थबोध न झाल्याने शब्दांची चित्रे भावदर्शने काहीशी धूसर मनाला भ्रमविणारी चकविणारी अशी दृष्टी समोर येतात. पर्यायाने साधक संभ्रमात संशयात सापडतो आणि त्याच्या जीवनाची दिशा चुकते आणि त्याचे जीवन हे असत मार्गाने अयोग्य दिशा व दशा प्राप्त होऊन व्यर्थ ठरते. जन्म वाया जातो. एका नव्या कमी प्रतीच्या निम्नस्तरीय जन्माकडे जीवनाची वाटचाल चालू राहते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम च्या कधी न चुकणाऱ्या यातना चक्रात जीव भरडला जातो. म्हणून गुरु या शब्दाचा अर्थबोध होणे महत्वाचे ठरते. सर्वसाधारणतः ज्ञानाचा प्रकाश जीवनाला उत्तम दिशा व दशा प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानी माणसाला जो स्वतः आत्मविश्वास पूर्वक आपले जीवन जगत असतो आणि आपल्याकडे मार्गदर्शनासाठी आलेल्या शिष्य व अनुयायांनाही त्या दिशेने वाटचाल करायला लावतो त्याला गुरु असे म्हणतात. हा अर्थ लक्षात घेतला तर गुरु म्हणजे एक आदरणीय व्यक्ती व तिचे अनुपालन करणारा किंवा करणारी तीही एक व्यक्ती म्हणजे गुरु शिष्य अशी जोडी डोळ्यासमोर येते. ही गुरु शिष्य जोडी म्हणजे ज्ञान मार्गावरील खरे तर सहप्रवासी असतात. तरी देणारा दाता ज्ञानदाता तो श्रेष्ठ अधिकारी आणि घेणारा घेता याचे शिष्य तो तुलनेने कमी प्रतीचा असे या गुरु शिष्य परंपरेत कळत न कळत मनावर ठसते बिंबते किंवा ठसविले व बिंबविलेही जाते. म्हणून पारंपरिक गुरु शिष्य संबंधात एक तऱ्हेचा अहंभाव श्रेष्ठ कनिष्ठ द्वैत यांचा आढळ होणे सहज शक्य असते. त्या कारणानेच गुरु शिष्य हे तो अधम लक्षण भूती भगवंत आपतैसा दुसरा असा श्री संत तुकोबांनी गाथेत निर्देश केला आहे. प्रत्येकामध्ये भगवंताचा श्रेष्ठ चैतन्याचा अंश असतोच असतो. असे असताना गुरु तो श्रेष्ठ पूजनीय वंदनीय आणि शिष्य कायमच कनिष्ठ अगदी ज्ञानोत्तरही आपल्या गुरुपुढे दुय्यम कमी प्रतीचा हे संत तुकोबांना सपशेल मान्य आहे. अर्थात मार ग म्हणजे गला किंवा अहंकाराला मार हा अध्यात्माचा आणि श्रेष्ठ गती प्राप्त करण्याचा सर्वमान्य मार्ग श्री संत तुकोबांनाही मान्य आहे. मात्र नम्रता म्हणजे एका व्यक्तीपुढे दुसऱ्या व्यक्तीची शरणागती दास्यता हे त्यांना मान्य नाही. मीचा लोप हीच नम्रता आणि त्यामुळेच त्याची म्हणजे भगवंताची प्राप्ती होते हे तुकोबांना जरूर मान्य आहे. मी लोपे देव भेटे हा ज्ञान मार्ग मान्य करूनही सर्वांमध्येच भगवत वास असल्याने व्यक्तीमधील अवाजवी अनुचित भेदाभेद जनित विषमता हे पूर्णतया हे विषमता हे म्हणजे तुकोबा पूर्णतया नाकारतात. नव्हे अध्यात्म म्हणजे ज्ञानशरणता ज्ञानामुळे प्राप्त होणारी नम्रता सर्वांना समजून घेणारी व समजावून देणारी उच्च कोटीची ज्ञानमय करुणा सर्व हितैषी दृष्टी व तसे प्रत्यक्ष आचरण आर्जवाने केलेली ज्ञानी शहाणपणाची समताधारे देवाणघेवाण अशी अध्यात्माची दृष्टी संत तुकोबांची आहे. सर्वाप्रती समादर व समप्रेम मात्र लाचारी हुजरेगिरी अगदी कुणाही पुढे व कुणाचीही नको गुरुची वा प्रत्यक्ष देवाचीही. या पातळीवरून देहधारी गुरु सगुण साकार गुरु अमान्य. मात्र तत्वाचे ज्ञान हेच गुरुतत्व
व तेच एकमेवाद्वितीय परमश्रेष्ठ होय अशी धारणा असणारे सर्वश्री अष्टावक्र महामुनी संत तुकाराम जे कृष्णमूर्ती यांची खास अशी एक वेगळी वाट आहे. गुरु हे तत्व म्हणून शिरोधार्य मात्र व्यक्ती म्हणून नव्हे असा आहे गाभा शिकवणीचा. योग वासिष्ठामध्येही गुरु व्यक्ती नव्हे तर तत्व म्हणूनच मान्य वंदनीय आहे. म्हणूनच ज्ञानाला मान सन्मान व सलाम. गुरुतत्व शिरोधार्य नव्हे देहरूप आकार. म्हणून ज्ञानालाच मान सन्मान आणि सलाम करायचा. गुरुतत्व हे शिरोधार म्हणजे शिरावर मस्तकावर धारण करण्यायोग्य नव्हे देहरूप आकार. किंवा देहरूप आकार हा काही मस्तकावर धारण करावा असा भाग नाही, तर गुरुतत्व हे मात्र मस्तकावर आदराने धारण करावं. म्हणजे ज्याला विवेक चुडामणी म्हणतात. म्हणजे विवेक नावाचं रत्न आपल्या चुडेमध्ये म्हणजे आपल्या केसांमध्ये धारण करावं असं म्हणतात. तर विवेक चुडामणी याचा अर्थ सदसत विवेक करणारा गुरु म्हणजेच त्याने दिलेलं तत्व त्याचं ज्ञान हेच वंदनीय आहे. देह म्हणून गुरु वंदनीय पूजनीय म्हणण्याची आवश्यकता नाही. त्यातला भाव हाच देव आहे, तो पकडा आणि पुढे चला अशा अर्थाने. म्हणूनच ज्ञानाला मान सन्मान व सलाम. गुरुतत्व शिरोधार्य नव्हे देह रूप आकार हाच भाव येथे गुरुपादामध्येही आढळेल. अर्थात सर्व संत महंत त्यांच्या ज्ञानामुळे सदसत विवेकामुळे गौरव प्राप्त आहेतच आहेत हे निसंशय सत्य समजावे. आता यातील पहिलं एक कवन आहे गुरुवर. याचं नाव आहे मायेस मारण्या गुरु कृपा नामी. गुरुची कृपा असेल तर मायेचा नाश होतो. म्हणून गुरु कृपा ही मायेला मारण्यासाठी नामी म्हणजे सर्वात उपयोगी गोष्ट आहे. आता हे काव्याच्या आधी अर्थ स्पष्टीकरण करूया. एकांतात दूरवर जंगलात राहणाऱ्या सिंहाला म्हणजे मृगेंद्र जंगलात आम्ही बांधून बोकड किंवा दुसरा एखादा पाळीव प्राणी बोलवण्यासाठी ठेवून आणि हाकारून आरडाओरडा करून हाकारी बाहेर काढतात. शिकार करणारा एक असतो आणि सिंहाला गुहेतून बाहेर काढणारे शिकाऱ्याच्या दिशेने आणणारे हाकारी अनेक असतात. तो सिंह बाहेर आला रे आला की त्याला मारण्यासाठी टिपण्यासाठी शिकारी नेम धरून बसलेलाच असतो. अगदी तसेच घडत असते लोकांपासून दूरवर राहणाऱ्या एकांतात वसती करणाऱ्या असंगी म्हणजे संकट टाळणाऱ्या माणसांबाबत. सर्वसाधारणपणे सर्वच माणसे षड्विकारात ग्रस्त मायेत बांधलेली असतात. त्यांना या एकांतप्रिय माणसाबाबत एकाच वेळी आदर व प्रेम त्याच्या वेगळेपणामुळे वाटत असतो आणि रागही तो इतरांपासून वेगळा राहतो. त्या अर्थी तो अहंकारी असावा या काल्पनिक गैरसमजुतीमुळे वाटत असतो. असंगी मायेपासून दूर राहतो. असा हा ज्ञानी असंगी मायेपासून दूर राहतो. त्याला हे मायाग्रस्त इतरे जन म्हणजे संसारातील लोक अनेकानेक युक्त्याप्रयुक्त्यांनी आमिषे दाखवून आपल्याकडे खेचू पाहतात आणू पाहतात. तर असे हे नामरूपात रमणारी माया कदाचित आपल्या या असंग्याला साधूला आपल्या आणण्याच्या प्रयत्नात त्याला मोहग्रस्त करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले तर मात्र हा एकांत प्रिय संयमी या मायावश झालेल्यांच्या संगतीत भंगतो भ्रष्ट होतो. त्याचे अधपतन होते. असा हा असंगी आपला स्वलोक निजलोक निजरूप स्वरूप एकांतातील साक्षीत्व सोडून सर्वसामान्य संसारी जनात त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखा धुवून वावरू लागतो. त्याचे अधपतन होते. माया शिकारी म्हणजे माया आणि माया हाकारी म्हणजे मायेत फसलेले संसारजन जे ऋषी मुनींना संसारात आणून पाहतात आणि त्यातीलच एक जो ऋषी मुनींचे शिकार करून त्या सत्य वागणाऱ्याचा पराभव करू इच्छितो असे हे मायेचे शिकारी आणि तिचे हाकारी म्हणजे असत विजयी होते आणि सत्याचा पराजय होतो. मायेचे बाह्य रूप उत्तम घटाचे किंवा स्वरूप सुंदर असते. घट म्हणजे शरीर व उत्कट म्हणजे मनाला आकर्षित करणारे. अशी सकृत दर्शनी मने लुभविणारी माया थोर पराक्रमी असते. तिने हाकारून विश्वामित्रालाही आपल्या सौंदर्याची पराणी म्हणजे टोचणी लावली.
मेनका ही माया व तिच्या आरसपाणी सौंदर्याने पागल होणारा विश्वामित्र म्हणजे मूलतः असंगी असलेला, मूलतः ऋषी मुनी एकांतात असलेला, पण मेनकेच्या मायावी इशाऱ्याने हकार्याने लुभवून भ्रष्ट केलेले किंवा झालेले, सत टाकून असत मध्ये फसलेले अडकलेले सावज. म्हणून येथे मेनका म्हणजे माया ही शिकार करणारी शिकारी व विश्वामित्र म्हणजे अडकलेले फसलेले सावज. असा हा असंगी स्वलोकात किंवा स्वरूपानंदात असताना वास्तवात उत्तम अवस्थेत असतो. त्याला वास्तवात आत्मज्ञान प्राप्ती सोहम हंसो झालेली असते. मात्र त्याचे सोहम अनुसंधान सुटून जर मी आत्मज्ञानी असा अहंकार बळावला तर अहंकार रूपी मायेमुळे सुद्धा त्याचा पराभव होतो आणि फिरून एकदा त्याचे पतन होऊ शकते. माया कामरूपे आणि अहंकार रूपे ही कार्यरत असते. त्यामुळे योगी भोगी होणे, सत असत मध्ये रूपांतरित होणे असा अनावस्था प्रसंग उद्भवतो. म्हणजे योग्याचा भोगी होताना माया त्याला संसारात आणते आणि सत्य असत मध्ये रूपांतर होतं. आणि कधी कधी योगी जरी भोगी झाला नाही तरी मी योगी आहे असा त्याला जो अहंकार निर्माण होतो. त्यामुळे सुद्धा तो योगी राहूनही भोगी न बनताही अहंकारामुळे त्याचं पतन होतं. म्हणजे एक तर मायेमुळे सत्याचं पतन होतं किंवा अहंकारामुळे सत्याचं पतन होतं. मात्र ज्याला थोर महान गुरुकृपा लाभली त्याच्याबाबत मायेचा रिघाव शिरकाव प्रवेश होणे असंभव ठरते. अशी गुरुकृपान्वित किंवा असा गुरुकृपान्वित जो असतो त्याच्या पुढे नाही चालत मायेची मात्रा आणि नाही चालत अहंकाराची मात्रा. नव्हे गुरुकृपेने आशीर्वादित साधकाच्या दिशेने पाहण्याची हिंमत ही मायेला म्हणजे कामरूप विषयाला किंवा अहंकार रूप ज्याला आपण म्हणतो गर्व म्हणतो त्याला होत नाही. मग गुरु स्वरूप व अरूप असो, साकार वा निराकार, सगुणी वा निर्गुणी किंवा नामी वा अनामी म्हणजे विशिष्ट नाम असलेला वा विशिष्ट नाव नसलेला अनामिक असो, जरी सगुण साकार वा निर्गुण निराकार ही दोन्ही प्रत्यक्ष आत्मतत्वच असल्याने जरी सगुण साकार व निर्गुण निराकार पुन्हाही गुरुचा कृपा प्रसाद प्राप्त हो, माया अशा गुरु कृपान्विताचे काही बिघडवू शकत नाही, वाकडे करू शकत नाही. मायेला मारण्याला पराभूत करण्याकरता, अहंकाराला पराभूत करण्याकरता गुरुकृपा हाच नामी म्हणजे अजोर उपाय आहे. की असंगी याचा अर्थ नाही ज्याला संग असायला व्हावा. असंगी म्हणजे वाईट संगतीतला नव्हे, तर असंगी म्हणजे जो लोकांच्या संगतीत नसतो आणि केवळ आपल्या आत्मतत्वाच्या चैतन्याच्या संगतीत असतो असा तो असंगी. तर आता इथे एवढंच व्हायचंय की जो आत्मज्ञान रत असतो, जो स्वरूपामध्ये रत असतो, त्याला बाहेर येण्यासाठी संसारी जग आणि त्या संसारी जगातले जे लोक असे काम करतात, जसं शिवाला आपल्या गुहेतून बाहेर काढण्यासाठी हाकारतात आणि मग त्याची सावध शिकारी करतो, तसंच साधूला त्याच्या साधुत्वातून साधू निवासातून बाहेर काढण्याचं काम संसारी लोक करतात आणि संसारी लोकच त्याला त्याच्या साधुत्वापासून भ्रष्ट करतात. अशा तऱ्हेने साधू भ्रष्ट होतो किंवा आपण साधू आहोत या भावनेचा दर्प अहंकार त्याला साधुत्वापासून दूर करतो. आणि या दोन्ही गोष्टी केवळ आणि केवळ एक जर आत्मज्ञान असेल तर सगुण साकार परंतु पूर्ण साधू असलेला बाह्य गुरु, अशा सगुण साकार वा निर्गुण निराकार परंतु पूर्ण सज्जन असलेल्या व्यक्तीकडून किंवा निर्गुण निराकार आत्मतत्वाकडून मायेला विघाव मिळत नाही. म्हणजे संसारातील लोक जो असंगी आहे, साधू आहे, त्याला संसारात आणून त्याचं पतन करत नाहीत. नव्हे त्याच्या हृदयात अहंकारालाही खारा मिळत नाही, त्यामुळे अहंकाराने त्याचं पतन होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे मायेस मारण्या गुरुकृपा नामी. मायेला मारायचं असेल तर गुरुकृपाच नामी आहे. साधुत्व सुटायचं नसेल तर गुरुकृपाच नामी आहे. अहंकाराने साधुत्वाचं स्खलन व्हायचं नसेल तर गुरुकृपाच नामी आहे.
म्हणून या काव्याचं शीर्षक आहे मायेस मारण्या गुरुकृपा नामी. आता नीट ऐका. मृगेंद्राशी जैसे आकारी आकारी टिपण्या सावज बैसला शिकारी नामरूपधारी कैसे हे हाकारी मायेचे हाकारी असंगा हाकारी. हे मायेचे हाक देणारे, हाक मायेच्या दिशेला हाक मारणारे हाकारी जो असंग साधू असतो त्याला सतत हाका मारतात. आणि मग त्या हाकांमुळे जो पूर्णत्वास पोचलेला नसतो असा साधू कधी कधी बाहेर येतो. असंगी जरी संगती भंगला, म्हणजे असंग संघात येतो, संसारी रूपांच्या संघात येतो आणि त्याचं अभंगत्व भंगतो. असंगी जरी संगती भंगला जनाकारणे लोकी परतला सलोक सुटता आकारी जितला माया शिकाराने धावतो साधला. असंगी आपला सलोक सोडून म्हणजे स्वरूप सोडून संसारातील लोकांनी भुलवल्यामुळे आपला स्वलोक सोडून तो जेव्हा बाहेर संसारात येतो तेव्हा असंग भंगतो आणि संसाराच्या संगतीने तो लोकांमध्ये परत येतो आणि इथेच माया शिकाराने धावतो साधला. इथेच माया रूपी शिकारी डाव साधतो आणि साधूचं साधुत्व नष्ट होतो. ती माया आहे तरी कशी? घटोत्कटी माया थोर पराक्रमी विश्वामित्रालाही लाविली पराणी उत्कट घटाची मेनकाकारी माया ती शिकारी विश्वामित्र विकारी. उत्कट घटाची मेनका आकारी. उत्कट घट त्याचा अर्थ जिचे शरीर अत्यंत आकर्षक आहे, जी पुरुषाला आव्हान देते अशी ही मेनका ती उत्कट घटाची एवढी स्वरूप सुंदर होती की तिने हाकारून 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 विश्वामित्राचीच शिकार केली. विश्वामित्राचं साधुत्व आहे ते नष्ट झालं. म्हणून ही घटोत्कट ही एक तऱ्हेची संसारातली स्त्री रूपाने असलेली हाकारी आहे आणि तिने हाका मारून विश्वामित्राला बोलवून त्याची शिकार केली आणि विश्वामित्राला आपल्या आपल्या आकर्षणाची टोचणी लावली आणि विश्वामित्र जो तपस्वी होता तो आपोआपच गृहस्थी झाला. पुढचं असंगी स्वलोकी जरी तो राहतो आत्मज्ञानी म्हणून घटोत्कटी माया शिकार साधते. असा असंगी कदाचित घटाच्या विश्वामित्रेला आपल्या मेनकेला अप्सरा रंभाना बळी पडला नाही तरी सुद्धा मी स्वलोकात असतो, मी स्वरूप ज्ञानी आहे, मी आत्मज्ञानी आहे असा असंगी जो स्वलोकात राहतो म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या गुहेमध्ये, आपल्याच स्वरूपामध्ये दंग राहतो, तो जेव्हा त्याला त्याच्या आत्मज्ञानाचा अहंकार निर्माण होतो तेव्हाही त्याचं तसं पतन होतं. जसं संसारातील एखाद्या मेनकेने विश्वामित्राचं पतन केलं, मायाने विश्वामित्राचं पतन केलं, तसंच अहंकार ही सुद्धा माया आहे, ती विश्वामित्राचं किंवा साधूचं पतन करते. म्हणून या दोन्ही तऱ्हेच्या मायांचा नाश करायचा असेल मग ती स्त्री रूपातील उत्तम शरीराची देखणी मेनका असो किंवा अहंकार असो, तर या दोन्ही तऱ्हेच्या मायेचा नाश करण्यासाठी एकच उपाय आहे. गुरु कृपा थोर ज्यासी लाभत आहे मायेचा रिखाव तेथ नसत आहे. थोर गुरु कृपा ज्याला लाभली तिथे मायेचा रिघाव म्हणजे अहंकाराचा वारा सुद्धा लागत नाही आणि कामवासनेचाही वारा तिथे लागत नाही. तिथे विश्वामित्राचा अधपतन होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे स्वरूप निरूप नामी वा अनामी. मग तो गुरु स्वरूप असो किंवा निर्गुण निराकार असो,
तो एखाद्या नामाने ओळखला जाणारा असो किंवा अनामिक लोकांना परिचित नसलेला असो, पण अशी थोर गुरुकृपा ज्याला लाभली तो गुरु स्वरूप असो निरूप असो, नामी असो अनामी असो, तो मात्र गुरु मायेस मारण्या गुरुकृपा नामी. अशा गुरुची कृपा मात्र मायेस मारण्यासाठी खास किंवा जोड युक्ती आहे. आता काव्य परत आहे का? काव्य कठीण आहे, अर्थ सांगून झालेला आहे 2-3 वेळा. आता नुसतं काव्य आहे का? मृगेंद्राशी जैसे हाकारी हाकारी टिपण्या सावध बैसला शिकारी नामरूपधारी पैसे ते हाकारी मायेचे हाकारी असंगा हाकारी असंगी जरी संगती भंगला जनाकारणे लोकी परतला सलोक सुटता हाकारी जितला माया शिकाऱ्याने धावतो साधला घटोत्कटी माया थोर पराक्रमी विश्वामित्रालाही लाविली पराणी उत्कट घटाची मेनका हाकारी मायाती शिकारी विश्वामित्र विकारी असंगी स्वलोकी जरी तो राहतो आत्मज्ञानी म्हणून अहंते बोलतो तेव्हा माये हाती सावध फसते घटोत्कटी माया शिकार साधते गुरुकृपा थोर ज्यासी लाभत आहे मायेचा रिघाव तेथ नसत आहे स्वरूप निरूप नामी वा अनामी गुरुकृपा मायेस मारण्या स्वरूप निरूप नामी वा अनामी मायेस मारण्या गुरुकृपा नामी. म्हणजे मायेचा नाश फक्त गुरुकृपा आणि गुरुकृपाच करू शकते. आता पुढे आता पुढचं काव्य आहे. साधू तोची गुरु आत्मा रूपे राहे. साधू हाच गुरु आहे आणि तोच आत्म्याच्या रूपाने राहत असतो. प्रथम अर्थ स्पष्टीकरण. ज्याला गुरुकृपेचा लाभ झाला तो आपल्यातील लघुत्व मर्यादा संकटपणा टाकून विशालतेला विराटतेला प्राप्त होतो. प्रशांत म्हणजे पॅसिफिक विराटत्व आणि आकाशाचे असीम अनंतत्व त्याला प्राप्त होते. सगुण व साकारत्व हे मर्यादांचे तुटपुंजेपणाचे द्योतक आहे. मात्र निर्गुण निराकारत्व असीम अमर्यादित विशाल विराट दर्शवते. गुणरूपाचे दर्शन होऊ शकते, पण यद दृष्टम तद नष्टम या न्यायाने विषय भासते ते सारे विश्व नाशिवंत असा सारा अल्पकालीन दर्शनाचा आभास असतो. आकार कधी ना कधी लोक पावतोच आणि त्याच्या लोकण्याने गुणही नष्ट होतो किंवा होतात. म्हणूनच म्हटले आहे की सगुण साकाराची सुपारी कधी ना कधी फुटतेच. येथे श्री गणेश किंवा इतर देवदेवतांच्या नावे सुपाऱ्या मांडून त्या पूजण्याचा प्रघात आहे. मात्र पूजा संपली की त्यातलीच एखादी सुपारी अडकित्याने फोडून तिची खंडे करून भटकीती चघळू लागतो. गणपती रूपे मांडलेली आकारातील सुपारी जिचा पूजेमध्ये देव गणपतीचा मान किंवा गुण असतो पूजा संपल्यावर फोडून खाल्ली जाते. आकार नष्ट होतो व गुणही म्हणजे देवत्व लोक पावते असा याचा अर्थ आहे. म्हणून दर्शना भ्रम तात्पुरती स्थिती आहे. सगुण साकारतेचे वर्णन व्यर्थ आहे. असे वर्णन म्हणजे व्यर्थ शाब्दिक बुडबुडे आहेत. भ्रमाच्या भोपळ्याचे वर्णन करावे तसा असा भेटगड प्रयत्न आहे. हा आकार वृथा खटाटोप आहे. यासाठी वापरलेली भाषा कितीही कैवयाची मायेची प्रेमाची असली तरी अंतिमता तो भ्रम मायाच आहे. मोठमोठ्या विभूतीही सगुण साकारते जन्मल्याने अशा ना तशा मर्यादांच्या बंधनात जोखडात अडकलेल्याच असतात व मरेपर्यंत राहतातही. मग ती बंधने असो जाती पाती कुल गोत्र वर्ण राष्ट्र संस्कृती वा धर्माची लोक त्यांचे रेवारे माजवतात. मात्र कधी ना कधी अशा थोरा मोठ्यांचेही त्यांच्या मानवी बंधनांमुळे स्खलन अधपतन होतेच होते. मग पूजा बांधणारे लोक म्हणतात, अरे रे तुझेही पाय मातीतच निघावेत ना.
महापुरुष येतात व जातात. मातीच्या पायाचे सगुण साकार तो मातीच मिळते. जग जिथे असते तेथेच मायेत गुरफटलेलेच राहते. महापुरुषांची जगापुढे फारशी मात्रा चालत नाही. जगाच्या परिवर्तनाच्या दिशेने महापुरुषी कायमस्वरूपी असे फारसे काही कार्य करू शकत नाही. जग व जन परिवर्तनाची भाषा खरे तर खोल व व्यर्थच आहे. ते अहंता गुणाचे उद्दाम बोलणे भाष्य आहे. मात्र जेथे भाषा भाष्य लोकते, शब्द मुके होतात, अनिर्वाच्यता नांदते, तेथे तो परेश परमेश्वर या जगाची गंमत हालचाल धावपळ पाहत पाहत अगदी मजेने साक्षीत्वात नांदत असतो. हा परेश सर्वातीत देव आहे तरी कोण? सर्व गुण व आकार विचवून पोटात ढकलून साक्षीत्वात असणाऱ्या या देवाला आत्मा किंवा आत्मतत्व असे म्हणतात. अनादि अनंत चैतन्य गुणरूपात व्यक्ती म्हणून प्रकटते. काही काळ नांदते, नष्ट होते व पुनर्प्रत्यास येते. हे नेहमीच साक्षीत्वात उदासीनतेत एकलत्वाने अलिप्ततेने आम्हा काय त्याचे या भावात असते. या चैतन्यातूनच सारे सगुण साकार तो जन्मते व त्याच्यातच ते मावळते. मात्र या साऱ्याशी या आत्म्याला काहीही देणे घेणे नसते. असे हे आत्मतत्वच गुरु म्हणून व्यक्त म्हणून जन्मते. मात्र हा आत्म्याचा अलिप्ततेचा मूळ भाव गुरुमध्ये जशाच तसा असल्याने गुरु व्यक्त असला तरी त्याला व्यक्तित्व म्हणजे आयडेंटिटी नसतेच नसते. ते केवळ एक विशाल अफाट विवेकी पण असते. इन्फिनिट विजडम म्हणजेच गुरु. म्हणून गुरु जसा दिसतो तसा तो कधीच नसतो. गुरु व्यक्तित्व रहित मात्र व्यक्त असतो. गुण व आकार रूपी अलंकारांना त्याने महत्व न दिल्याने गुरु हा गुण आकार रूपी दागिने मोडीत काढलेला, दागिने मोडून सोने उरावे असा हिरण्यगर्भ म्हणजे शुद्ध चैतन्यच असतो. शुद्ध चैतन्य आत्मा की ज्याला कोणत्याही उपाधी गुण आकारित पदपद्यांची आवश्यकताच नाही. गुरु हा निरपेक्ष आत्माच असतो. व्यक्ती किंवा शुद्ध विवेक ज्ञानाचा प्रकाश असतो हा गुरु. तर असा असतो हा गुरु साधा सरळ आणि उपाधी रहित व मृदू मुलायम मितभाषी. तो नेहमीच प्रसन्न चित्त असतो. ज्ञानप्रकाशाने युक्त असा हा गुरु प्रत्यक्षात आत्मा म्हणूनच अवनीवरती नांदत असतो. तर काव्याचं नाव आहे ते साधू तोची गुरु आत्मा रूपेर आहे. आता नीट ऐका. गुरु कृपा जासी थोर लाभत आहे, लघुता त्यजूनी तो गुरु असत आहे. गुरु म्हणज जाणी विशाल विराट, प्रशांत सागर आकाश फाट. सगुण साकार मर्यादा दर्शन, निर्गुण निराकार असीम सूचन. दर्शन हा भ्रम सगुण साकारी, लोपता गुणाकार फुटे दर्शन सुपारी. भ्रमाचा भोपळा शब्दांचा बुडबुडा, सगुण साकार व्यर्थ शब्द कळवळा. मर्यादित तेथे मर्यादेस जाय, जन म्हणताती तुझेही मातीचेच पाय. महापुरुष येती तैसे परतती, मातीच्या पायाने मातीस मिळती. जग जेथ आहे तेथ असत आहे, महापुरुष मात्रा निमित्त मात्र आहे. जन उद्धाराची व्यर्थ परिभाषा, अहंता गुणाची उद्दामही भाषा. भाषा भाष्य जेथे सहज निर्भाष्य, अनिर्वाच्य तेथे नांदतो परेश. आत्मा हा परेशु विराट अथांग, खाऊनी गुणाकार निजत्वे असंग. गुणाकार विचवूनी गुरु असत आहे, सगुण साकारी अव्यक्त वसत आहे. जैसा दिसे भासे तैसा गुरु नसत आहे, व्यक्तित्व रहित व्यक्त असत आहे. गुणाकाराचे मोडे सारे अलंकार, हिरण्य गर्भ परी स्वये अनलंकार. ऐसा साधा सरळ अनलंकृत राहे, मित मृदुभाषी
साधू असत आहे. प्रसन्न चित्त साधू स्वये गुरु असत आहे. साधू तोची गुरु आत्मा रूपे राहे. तर आत्मा रूपानेच साधू हा गुरु म्हणून राहतो. त्यामुळे स्पष्ट सांगायचं झालं तर निर्गुण निराकार आत्मतत्व हेच ते गुरुतत्व आहे. ते ज्या माणसामध्ये प्रकर्षाने आढळते त्या माणसाला गुरु म्हटले जाते. आणि यावत काळ तो त्याचे आत्मध्यान सोडत नाही, यावत काळ आत्म्यापासून तो दूर जात नाही, तोपर्यंतच तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ गुरु, श्रेष्ठ आत्मा, अरे आत्मा हाच गुरु म्हणून या पृथ्वीवर कार्य करत असतो. याने तुम्हा आम्हा सर्वांचं कल्याण होतं असतो. उद्याच्या भागात पुढचं प्रवचन करू.